कोकणात पुढील काही दिवस पावसाचे राहणार आहेत। कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। 30 सप्टेंबरपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे, तर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला जातोय। ऐन नवरात्र उत्सवात पावसामुळे तरुणाईचा मात्र हिरमोड होतो। रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील काही दिवस हे पावसाचे असणार आहेत। आज आणि उद्या रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा आहे। तर बंगालच्या उपसागरामधील जो कमी दाबाचा पट्टा आहे त्या पट्ट्याची तीव्रता ही देखील वाढलेली आहे। त्याचा प्रभाव हा कुठेतरी कोकणातील या वातावरणावर दिसून येत आहे। कालपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार ही सुरू होती आणि नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये पावसाच्या या बरसातीमुळे कुठेतरी गरबा खेळणाऱ्या तरुणाईचे देखील यामुळे हिरमोड होताना दिसतोय। तर 30 सप्टेंबर पर्यंत समुद्र देखील खवळलेला राहणार आहे। त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील हा हवामान खात्याने तसे प्रशासनाने दिलेला आहे। तर किनारपट्टी भागामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने हे वारे वाहणार आहेत। रात्रीपासून पडणाऱ्या या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील काही प्रमाणात वाढ देखील झालेली आहे। तर ही परिस्थिती नियंत्रणात आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण रत्नागिरीच्या काजळी नदीच्या पात्राजवळ आहोत। ते पण एकंदरीत पाहिलं तर काजळी नदीच्या पात्रातील पाणी पातळी देखील काही प्रमाणात वाढ झालेली आहे। तर सकाळपासूनच पावसाची रिमझिम ही जिल्ह्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच या पुढील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला हे पावसाचे असणार आहे। त्यामुळे नागरिकांनी विशेष करून समुद्र किनारपट्टी लगतच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।